कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही म्हणजे नाही, या वेळेला आम्ही जेल सारखं एका रूम मध्ये बंद राहणार नाही। हा अद्वैतबाईजी, आता नको प्लीज। अरे तुम्ही सिच्युएशन काय समजून घेण्याचा प्रयत्न तर करा। कम ऑन यार ब्रो, थोडा वेळ तन्मय प्लीज। नाही, थोडा वेळ असं काही नाही, आम्ही आमची काळजी घेऊ ना। ताई, तुम्ही का समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही आहात? आत्या आणि बाबा घरात नाहीयेत म्हणून आम्ही म्हणतो ना एका खोलीत थांबा। पण डॅड आणि आत्या नसू देत ना, विल बी अलर्ट, आय प्रॉमिस। तर मी अरे प्लीज ऐक माझं, ही शेवटची वेळ। इथून पुढे तुम्हाला असं एका खोलीत बंद नाही ठेवणार, ट्रस्ट मी। नेत्रा, तूच म्हणतेस ना आपण सगळे देवी आईचे सैनिक आहोत, मग लढू दे ना। आणि आधी बंद खोलीत नाही राहिलो तर फार तर काय होईल, मरणच येईल ना, मग येऊ दे। हे असं घाबरून मरण्यापेक्षा लढून मरू आम्ही। काकू काय बोलताय तुम्ही? हा, आपल्यापैकी कोणाला काही होणार नाहीये। नाही नेत्रा काकू, मी फक्त सावध राहायला सांगते तुम्हाला। आणि काकू ऐक, आम्ही 1-1.5 तासात लगेच येणार आहोत परत। सॉरी, या वेळेला निदान मी तरी कोणाचं ऐकणार नाही। ठीक आहे साहेब, आपण नको जाऊया डॉक्टरांकडे। नाही नेत्रा, नेत्रा अगं तुला डॉक्टरकडे जावंच लागेल ना। काकू, तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला। तुम्ही विरोचकाशी लढायला समर्थ आहात यात काहीच शंका नाहीये, पण सध्याची परिस्थिती आहे ना ती बघून मी तुम्हाला सांगते, थोडं सावध राहायलाच हवं। विरोचकाचा आत्मविश्वास खूप वाढलाय। कदाचित असंही असू शकतं की त्याला काहीतरी नवीन शक्ती मिळाली आहे। ती शक्ती काय आहे, किती प्रभावी आहे, तिचा कसा सामना करायचा हे कळेपर्यंत आपण काळजी घ्यायला नको का? एकदा का कळलं ना की त्या शक्तीशी कसं लढायचं, की मग आपण मुक्त आहोत, मग घरात आपण कुठेही वावरू शकतो। पण तोपर्यंत सावध राहायलाच हवं काकू। मी पुन्हा असं नाही बोलायचं, मरणाच्या गोष्टी नाही करायच्या। आता या घरात फक्त एकच जण मरणार आहे, आणि तो आहे विरोचक। नेत्राच्या पोटाला स्पर्श करून तो मंत्र म्हटल्यामुळे विरोचकाचा अंश नेत्राच्या गर्भात गेलाय, परंतु गाफील राहून चालणार नाही। त्रिनयनेचा भरोसा नाही, ती कोणताही डाव टाकू शकते। म्हणून इथून पुढे एक गोष्ट जपायची, ती म्हणजे ध्वज। तो ध्वज त्रिनयनेच्या लेकींच्या हाती लागता कामा नये। इतर सर्व गोष्टी घडायला सुरुवात झाली। नेत्राच्या गर्भात बरंच काही घडणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।